खबर निकलकर सामने आ रही है नासिक से, जहां पर जय स्वराज्य चलो पुणे चलें दिनांक 11 मई 2024 सर्व स्वराज्य पुलिस मित्र संघ को ये बताते हुए खुशी हो रही है कि संगठन के मुख्य मार्गदर्शक निफाड नगर पंचायती उपाध्यक्ष अनिल पाटिल कुंडे और महाराष्ट्र राज्य संगठक पत्रकार राजेंद्र जी के साथ संगठक पत्रकार राजेंद्र जी थोड़ाट, स्वराज पुलिस मित्र संघ जिला उपाध्यक्ष दीपक भाई गजारे के द्वारा जिला संगठक वकील भाई शेख अपने शुभ हाथों की उपस्थिति में अगली यात्रा प्रारंभ करेंगे। कल 11 मई 2024 प्रातः 6 बजे निफाड बस स्टैंड से स्वराज सभी पुलिस मित्र जिन्होंने पुलिस मित्र सम्मेलन के लिए अपना नाम दर्ज कराया है वे समय पर मौजूद हो। पुणे जाने के लिए मिनी लग्जरी बस की व्यवस्था की गई है। यदि बस समय पर रवाना होती है तो इस बात का ध्यान दें सभी को अपना लंच बॉक्स साथ रखना चाहिए, ऐसा रहे कि सड़क पर काम आएगा। नासिक से राहुल सारोड़े की रिपोर्ट। या संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन आणि राज्यव्यापी मेळावा संपन्न होता। या मेळाव्याकरता महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य मित्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे संघटक राजेंद्रजी थोरात महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी या मेळाव्याकरता निफाडमधून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जात आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये जात आहेत। तर या अर्थाने या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना खरोखर अडचण येते पोलिसांच्या त्या ठिकाणी सगळ्या अडचणी त्या ठिकाणी त्या संघटनेच्या त्यांना खऱ्या अर्थाने कायद्याचं ज्ञान नाही अशा लोकांना पोलीस मित्र त्या ठिकाणी मदत करीत असतात। आणि ग्रामीण भागामध्ये या संघटनेचं जे काम सुरू झालेलं आहे ते काम अतिशय समाधानकारक आहे। त्यांच्या या कामाला मी माझ्या वतीनं आणि साहेबांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये ही संघटना त्या ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करेल याची संधी बाळगतो। राज्यस्तरीय बहुमत मेळावा पुणे येथे होत असून या मेळाव्यासाठी वर्धापन दिनासाठी नाशिक जिल्ह्यातून 51 पोलीस मित्र बांधव जात असून माननीय निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंडे, शिवसेना शहराध्यक्ष दीपक पाटील गाजरे तसंच आपल्या पोलीस मित्र संघटनेचे सरचिटणीस वकील भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते नारळ वाढून आपल्या प्रवासाला आज शुभारंभ होत आहे। तरी सर्वांना या मेळाव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो राज्य संघटक या नात्यानं आणि या ठिकाणी थांबतो। संघटनेची स्थापना आणि संघटनेचं हे बीज आज इथपर्यंत जे झालेलं आहे ते आहे आपले यांचं एक चाळं असं पसरलेलं पूर्ण महाराष्ट्रभर का यांच्या छत्रछायेखाली आज एक पदाधिकारी जो निर्माण होत आहे तर त्यांच्याकडून असंख्य पदाधिकारी आपल्या संघटनेला मिळत आहेत आणि छान प्रकारे गोरगरिबांची सेवा अहोरात्र आज आणि संघटनेमार्फत घडत आहे आणि आज एवढाच संधी देण्याची की असंच काम संघटनेचं बळ एकीसोबत असं कायम आज हाच
आपण चेक करा.